गुड मॉर्निंग. सो पुन्हा एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज तो दिवस आला आहे ज्यासाठी मी आज गावी आलोय. आज आमच्या देवाची मानसेश्वराची जत्रा आहे. सो सकाळचे जवळपास 7 वाजलेत. 6 वाजता जायचं होतं, पण आता 7 वाजता आम्ही चाललोय. गर्दी तर नक्कीच असणार, बघूया किती वेळ लागतोय. आणि मी सकाळची जत्रा कशी असते, ॲक्च्युली झेंड्याची जत्रा बोलतात, आणि कशी असते, काय काय असतं ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर संध्याकाळी नक्की दाखवेन, कारण संध्याकाळी ॲक्च्युली जत्रा भरणार आहे. सो खूप मजा येणार आहे. चला तर मग देवाचं दर्शन करायला. रंगा तो होतो डोळा तो मुसलमान किती पैसे दबाय मला तो नाही नाही म्हटलं 1,000-2,000 रुपये घेऊन जा. असा ना, 10 मिनिटं डायरेक्ट सरळ गेलं का काय इतके येलो खर्च करून काय असं शॉर्टकट मारू. हे गेलं तो कोणी केलं करायला सगळं तू मांडू घेतला हे काठी घेतला ना नुसतं जावं डायरेक्ट जावं तुला फास्ट माहिती आहे ना तो काय ते आमचं हे पैसे काय लागले आता म्हणता कोण तुझं शकणार नाही ना. सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही मंदिराच्या जवळपास पोहोचलोय. आज समुद्राला सुट्टी आहे, त्यामुळे पाणी कमी दिसतंय तुम्हाला. जर तुम्ही जवळपास 12 ते 1च्या दरम्यान आलात तर इथे पाणी भरलेलं दिसेल. So भरती ओढीचा फरक आहे. मी देव मानसेश्वर. गर्दी पाहू शकता, सकाळचे 7:30 वाजलेले आणि जवळपास आता जर बघायला गेलं तर 5 ते 10,000 लोक लाईन मध्ये आहेत. आणि दिवसभरामध्ये लाखो लोक दर्शन घेतात. तुम्ही पाहू शकता. बघले ना पाहू शकता आम्ही पोहोचलोय आता फोटो काढतो.
आणि थंडी आहे त्यामुळे लोक स्वेटर घालून आलेले. बघा वहिनी थंडीमध्ये पण आईस्क्रीम खातायत लोक. हा देता मध्ये भाऊजी. मित्रांनो आता थोड्याच वेळात जत्रा चालू होईल. जत्रामध्ये नाटक चालू होईल, दशावतारी नाटक. रात्रीचे जवळपास 1 वाजून गेलेले आहेत आणि दशावतार मंडळी व्हिडिओ काढलाय त्यांचा. इथे रंगतायत, रंगभूषा वेशभूषा चालू आहे त्यांची.